लक्षण भाऊ आणला कागद आता लिहा याच्यावर 2 ओळी चांगल्या पद्धतशीर आणि द्या तिकडे पोहोचून बरोबर. हा लिहा काय लिहा असते. पण मी काय म्हणतो लक्षण भाऊ, हे चिठ्ठी तुम्ही लिहिता खरी, पण हे आता पुढे पुढे जर सरकवली ते जर लक्षात आलं त्याच्या खादोडबाईच्या काय होय बा यायचं, काय चालू काय यायचं. फालतूचं म्हणलं कसं आहे ते बाहेर यायचं आपलं, मग काय प्रकरण. त्यापेक्षा तुम्ही काय करा, मोबाईलवर लिहा ना. हो मोबाईलवर टाईप करा आणि व्हॉट्सअपवर टाकून द्या सगळ्याचे एका दमानं. अरे हो पण ते मोबाईल उघडायला पाहिजे ना कोण, नाही तर आता तिथं माहित नाही का ते खादोड मॅडम भाऊ बा लढणं पळणं काय सांगणं सगळ्याचं लक्ष तिकडेच आहे. कोण पाहिजे त्या मोबाईलात नाही मग ते आहे ना वांदा इथं. मग कमीत कमी एकाला फोन करा, मग त्याला म्हणा मेसेज टाकलेला आहे सगळ्याला असं कुचकी दे म्हणा तू. एखाद्याला फोन करा ना तुम्ही, देवदास भाऊला लावा, कोणाला लावा एखाद्याला. तसं करायला लागलं नाही का. हो मला वाटते देवदासला तर काही फोन करायला नाही पुरत, आपण लावा त्याला फोन. हॅलो कायचा मेसेज कोणता काय नसतं कसं तापोळा वाजावं. त्यापेक्षा लाईनी पाटीला सऱ्यात मागं बसेल त्याला करतो फोन, मग ते गुरुजीला कुचकान चालले पुढे पुढे नाही का. थांबा मग पाहतो तसंच करायला लागलं नाही का. टाईप करू दे मला पहिला आता काय मेसेज आणि देऊ दे सटकून तिकडे 1 मिनिट. तसं करा ना मग, लिहा मेसेजला पटकन लाईन पडायला फोन लावा. नाही काही काळजी करू नका मॅडम. तुम्ही कसं आहे आता जगदीशला आम्ही भेटून आलो. हो त्याला सांगितलं गड्या कसं असते अशा गोष्टी होते असते एखादी व्यक्ती. एवढा धीर ठेवला पाहिजे माणसानं. पण ते कसं झालं अशा काही गोष्टी पाहिल्या नाही एकदम इतके मोठे दरोडेखोर आणि ते त्याच्या डोळ्यापुढचं काही चित्र चाललं नाही म्हणते ते. मला काही काळजी करू नको आम्ही हाव ना. तुम्ही कायला काळजी करून राहिले. सांगितलं समजून करतो म्हणे जेवण घेऊन थोड्या वेळानं, थोडंसं बरं नाही वाटलं म्हणजे मला नंतर जेवतो म्हणे मी. हॅलो मनोज पाटील, मी लक्ष्मणराव बोलतो. तुमचा व्हॉट्सअप खोला म्हणलं ते आणि त्याच्यात काय मेसेज टाकला माहिती आणि पुढे 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 सरका म्हणलं ते तुमच्या पुढच्याला कुचका दे. पुढच्याला म्हणा त्याच्यावर व्हॉट्सअपवर मेसेज आला आहे म्हणा, पाय म्हणा लवकर. पहिले वाचा तुम्ही आणि पुढे पुढे कुचके देणं सुरू करा. काय मेसेज केला म्हणा लक्षणराव म्हणते. तिकडे ओपन करू दे. ओपन तर केला आता. काय आहे मग, खादोडे मॅडम आणि डॉक्टर हे सर्व नाटक करत आहे. आपल्यावर मोहिनी मंत्राचा प्रभाव होत आहे. सर्वजण तुम्ही त्याच्या गोत्यात येऊन राहिलेले आहे. त्यामुळे तुम्ही याच्यातून लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी आपले देवीदास भाऊ आणि शांताराम भाऊ यांना त्वरित बाहेर पाठवा. कोणत्याही बहाण्याने तुमच्या पुढच्याला कुचका द्या. त्याला सुद्धा हा मेसेज गेलेला आहे. सर्वांनी मेसेज वाचावा, कारण की या प्रकरणामध्ये आपले पैसे दडपण्यासाठी हे पूर्ण रचलेलं नाटक आहे असं काशीनाथने सांगितले आहे. पण काही म्हणा खरं करत आहे मावशी, तुम्ही आईपेक्षा जास्त माया दिली मला खूप डिप्रेशन मध्ये गेले होते मी. आता काय होईल कसं होईल. आणि माझे काका देवदाची संस्थेने खरोखर खूप मायाळू व्यक्तिमत्व. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतकं असं कराल, भांडणं करताल, असं होईल तसं होईल. पण खरोखर तुम्ही मायाचा मला कसा आदर दिला. मामा मी काय म्हणतो, तुमचं व्हॉट्सअप ओपन करा आणि त्याच्यानी मेसेज आलेला लक्ष्मणरावचा ते अर्जंट वाचा. ते शांताराम भाऊला कुचका द्या. त्याला सांगून द्या तुमच्या याच्यावर मेसेज आलेला आहे म्हणा, वाचा आणि पुढे पुढे जाऊ द्या म्हणा. वाटलंच ना मला हे नाटक आहेच म्हणून नाही का. काय ते आता लक्ष्मणरावचा मेसेज काही खोटा नाही. काहीतरी यायला आता काशाने सांगितलं वाटते. बरोबर आता शांताराम भोले टच करा लागल आणि पुढे पुढे जाऊ द्या लागल. मग तुम्ही मला हिंमत दाखवली ना. अशा प्रकरणामध्ये बाई एखादी भेदारली असती, डोक्यात फरक पडला असता. पण तुम्ही हिमतीनं दाद दिली. कसं माना लागेल तुम्हाला बी खादोड मॅडम. कारण की एवढं सोपं नसतं ना हे. इतके दरोडेखोर बंदूक घेऊन म्हणलं अरे बाबा मला चक्कर येऊन पडली असती बाई भोंड येऊन. शांताराम भाऊ तुम्हाला काय झालं हो, कुचकी देऊन राहिले मग बसून. खुसखुस खुसखुस काय तर काय करू राहिले सुक 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 सुक. अरे महत्वाची सूचना आहे. तुम्ही मोबाईल ओपन करा, त्यातलं व्हॉट्सअप काढा, लक्ष्मणचा मेसेज वाचा आणि देवदासपर्यंत पोहोचा लवकर. असं आहे नाही म्हणजे सगळं नाटक आहे. हो तरी तर म्हणलं मगरमच्छ काय असू दिसून राहिले हे. बरं आत्ता बाहेर जातो. तू काय नाटक रचतं, तू यावरचं मी रचतो आता थांबतो. देवदासला कुचका द्या लागल आणि याला सटकन बाहेर न्या लागल. काय माणसाला ज्या कुचके देता शांताराम भाऊ, लहान पुट्ट्यासारखं काम शाळेतले. मी काय म्हणतो जरासं गंभीर प्रकरण आहे, जरा समजून घेत जाणार. जराशे काढतो ना मी विषय. पैशाच नका करू तुम्ही. त्याच्यासाठी कुचका देऊ राहिले तुम्ही. ना पैशाचा विषय नाही आहे. मेसेज आलेला आहे म्हणलं तुले. पाय ते सन्मान निधी जमा झाला का नाही तुया. सगळ्याचा जमा झाला म्हणते. तुया पाय म्हणलं ते लवकर लक्ष्मणचा मेसेज आलेला आहे तुले महत्वाचा. याच्या सन्मान निधी शांताराम बी एक काही बी लावतील का नाही म्हणा. कुठेही कोणत्याही गोष्टी आता इथं कोणतं गंभीर प्रकरण जाऊ दे पण ओपन करू दे नाही का. आला असेल तर पाहू दे बा. काय याच्यातनी खादोडे मॅडम आणि डॉक्टर साहेब नाटक करत आहे. मोहिनी मंत्र असं असं आहे का ते. असं गडबड घोटाळा वाटते. काशीनाथने सांगितलेले आहे हे. त्यामुळे तुम्ही लवकरात बाहेर येण्यासाठी देवदास सनसने आणि शांताराम गणगणी यांना सांगावे आणि मेसेज पुढे पुढे जाऊ द्यावा. अरे बापरे असं आहे का लेकाचं. जा लागन नाही का. शांतारामले म्हणलं लागन चालवा नाही. काही बहाणा करा लागन मॅडमले या लागन. मंजुळा राहू दे, नाश्त्याचं गिस्त्याचं काहीच नको करू. आता तुमच्या मागे एवढं दुःख काय त्या नाश्त्यात जेवणात निवडताय का. काही नका करू. मागच्या वर्षी तुम्ही किती नाश्ता केला आहे ते. तसं नाही, कमीत कमी चहा तरी घेऊन जा तुम्ही. आलेस तर मंजुळा मांडते चहा. ते दोघी तिकडेच आहेत. तुम्ही फक्त चहा घेऊन तरी जा. कमीत कमी आमच्या मनाला तरी बरं वाटा ना. 1 मिनिट फक्त काही नाही, 10 मिनिटातच आटपतो आम्ही.
बरं तुमची इच्छा आता काही हरकत नाही मांडा ना चहा जाऊ दे जाऊ दे मंजुळाबाई द्या मांडून तुम्ही आता काही हरकत नाही जाऊ द्या शांताराम भाऊ जरासं बाहेर चला हो थोडंसं काम आहे का हो ते काय माया सन्मान निधीचं पहा बरं जरासं चला बरं येतो म्हणलं मॅडम 2 मिनिटात तोपर्यंत थोडंसं महत्वाचं काम आहे चला शांताराम भाऊ चला सगळे नाटक नाही आता तुम्हाला सांगतो ना अर्ध्या घंट्या आधीची गोष्ट जर पाहिली असती तुम्ही तुम्ही हब झाले असते मग हो रे बाबा डॉक्टर साहेब दवाखान्यातून आले मॅडम आता हे सगळं चेंज झालेलं आहे वातावरण हे आत्ताचं मग आता लोक असं काहीच नव्हतं तुम्ही याच्या आधी बरोबर त्याने फिल्डिंग बदलल्या मग तेच तर म्हणलं मी म्हणून म्हणतो तुम्ही काही करा इथून उठूच नका पैसे घेतल्याशिवाय नाही तर पैसे भेटले नाही बरं 100% सांगतो पैसे मला वाटते गेले बी नाही नाही बाई पैसे गेले ना मग काय 3 जण सापडले तर चौथा फरार आहे म्हणते ना खोटी गोष्ट नाही ती बरोबर आहे पैसे गेलेले आहे ना काहीच नाही बा चौथा फवता काहीच नाही इथं हे 3च होते आणि त्याने नेले बी नाही पैसे हो पण हे आता शिवलाल म्हणते बा नेले पण ते कसं मला तर काही अजून भरोसा वाटून नाही राहिला हे द्या चुकते हे करायचे जीव जाईन पण पैसे देत नव्हते नाही तुमचं एकाच एक येऊन नाही राहिला बा अरे बा बबन राहत आम्ही बसलो नव्हतं का तिथं डॉक्टर साहेबापाशीच होते ते उशी त्याचे डोकं दाबाले पण ते तर म्हणे बा असं झालं तर झालं आम्ही लय भेदारलो होतो म्हणजे चौथा होता असं तर सांगेन ते बी काय सांगा तुम्हाला ते जाऊ द्या ना बरं आहे ते लय मोठं प्रकरण आहे मी तेवढं सांगत बसत नाही ते बबनराव तसेच आहे आणि शिवलाल भाऊ बी तसेच आहे आपण आता कसं आहे मले कसं शेवटी गाव म्हणजे गाव असते ना माणसाला मनात प्रेम असते ना झुमऱ्याला मी सांगितलं पण आता कसं मला वाटलं नाही बा हे तुमचे पैसे निघाले पाहिजे म्हणून मी धडपड करून राहिलो पण हे बा माय काय असं लिकीज करू नका बा नाही तर मला इथून काढून देईन बरं माय का माहीत झालं तर तेच म्हणलं तर आता तुम्ही एक काम करा बाकी काहीच पाहू नका पैसे कोणत्याही रीतीनं काढा कसंही करा पण इथून उठून जाऊच नका तुम्ही आता काय करावं आता नाही का काहीतरी आयडिया लढवा लागा नाही का नाही आता काही आयडिया गिडिया नाही समजलं ना आपल्याला खोटी गोष्ट आहे सगळी हे पा यायला आता धुन वाहू घालणार आहो मी आता दड बिळ हे पा रप हगीच करत नाही मी आता काय नाटकं लावले म्हणतो तुम्ही सगळं लवकर पैसे बाहेर काढा म्हणतो तुम्ही नाही तर माझा खरा माणूस नाही येतो मी आता मायाच्यावर मला कसं इलाज नाही आता ना बेगा करशील ना तू अशानं थांब ना जरा गडबड काय करून राहिला तू अरे आपण जर काय त्याला धमकी दिली काही भांडणं तंड झाले ते पोलीस स्टेशन फोन लावून ना की बा हे रामपूरवाली येऊन आमच्यावर हे करून राहिले म्हणून धमक्या देऊन राहिले हे देवदा सनसनी हे ते तुला अटकू देईन ते थांब आता गडबड करूच नको ते नाटक करून राहिले ना त्याच्यावरचं नाटक आपण करू ना त्यालाच करता का नाटक आपल्याला करता येत नाही का काय तू राजा असं आहे आता मी हे पा गरम झालता दिमाग मी आता चाललोच होतो पण तू म्हणतो असं करा नका तसं करू नका असते ना आपल्यासारखा भडंग करते राजा पायवरती कसे वैकू दूर राहिले का ते लढणं पळणं हे ते आपल्याला थोडंसं जरासं धीर थांबा दिमागानं काम करा ना थांबतो आता मी नाटक रचतो बरोबर आता काय हो ते रस्ते ना आपण रचू काय रसाचं काय लवकर सांगा मग आता मग काय सांगता ती चहा पिऊन आता रवाना करायचा माग आहे काय बा तुझ्या घरच्या बाईला फोन करतो मी हो असं सांगतो की बा देवदासले म्हणा की पैसे भेटले का हो पैसे भेटले असेल तरच घरी या नाही येऊ नका सगळ्या बाया घरी येऊन बसायला येतात पैसे घेतल्याशिवाय कोणच यायचं नाही घरी सगळ्या बाया आम्ही इथे मिटिंग घेतलेली आहे बसलेला आहो असं तसं वातावरण निर्मिती करायची आणि आपण म्हणायचं देवदास तो म्हणायचं की बा हे लोक मामांग म्हणजे लय म्हणजे असे तोडून राहिले म्हणा पैशासाठी मला कोणत्या हालतीत मला पैसे यायची द्यास लागते म्हणा घरी जाणं मुश्किल झालं म्हणा माय एक तर माझी बायको मावर बिफरेला आहे म्हणा ती आता माहेरी जाते काय माहीत कारण की म्या हे आता सगळ्याचे पैसे जमा केले म्हणा जबाबदारी म्या घेतलेली आहे म्हणा त्यामुळे कसं आहे मला एक तर पैसे द्या नाही तर मी इथंच राहतो इथंच बसायचं आणि आम्ही तिथंच थांबतो दे रे बा पैसे तसं म्हणजे माझ्या गायला फाशी लागली बा असं दाखवा लागेल मला नाही का बरोबर काय करू सांगा आता ठीक आहे मग करा मग आता माझ्या घरच्या बाईला फोन करा बोलून घ्या बरोबर भाई मी काय म्हणतो आपला झुमर भाऊ बोलतो म्हणलं मी तर तुम्ही काय करा एक काम करा म्हटलं ते देवदत्त भाऊ आहे की त्याने ते पैसे जमा केले का लोकांचे तर ते आता खाजोडे मॅडम काही देऊन नाही राहिल्या तर तुम्ही काय करा एक काम करा आपलं देवदत्त भाऊला एक फोन लावा चांगलं गरम व्हा जराशा बाया गे आल्या म्हणा बाकीच्या पैसे मागून राहिल्या म्हणा असं तसं जरासं कडक बिलकुल बोला तुम्ही हो मी चालले म्हणा बाहेरले असं तसं काहीतरी बोला म्हणजे देवदत्त भाऊ कसं इकडे मग जरासं तारून पैसे मागू शकते हो तेवढं काम करा मग तुम्ही आता 10 मिनिटावर फोन मारा बरोबर 10 मिनिटावर बापा मी म्हणून ना ते देत नाही ना बाई ही आहे ना कायच लोचे केला आता ते देते का बाई आता हे आज ना उद्या म्हणलं आमच्या अंगावर येते का काय सांगा आता मला मध्ये देते तू नको बोलू आता देऊन नाही राहिले किती पैसे मग आता तेच तर सुरू आहे मग हो आता ते काय म्हणते की आता ते तपास लागवर कोई काय कोई हे आता बाकीचे लोक थांबायला तयार आहे का तुम्ही सांगा जरा जरा वळून चढून सांगा जरा जास्त ठीक आहे मग लावा पण तुम्ही 10 मिनिटावर बरोबर करा कवर ते म्हणा एक उचापत्या करत जा मी बसतो ते मागा लागत त्याच्या करतो मी फोन लावतो बरोबर त्याला 10 मिनिटांना लावतो चहा पाणी झालं सर्व झालं सुपारी देऊन द्या रवाना करून घ्या नाही का आता मंजुळाला म्हणला जाय बाई पानपोळा घेऊन ये बरं नाही पण आल्या का नाही खूप बरं वाटलं जाऊ दे आता थोडंसं अंग टाकते म्हणलं मी थोडं बरं वाटून राहिलं काहीतरी फ्रेश झाल्यासारखं वाटते मला बरं तुम्ही बसा मग मी येऊ का 1 मिनिट मॅडम थोडंसं कसं फोन आहे मग चालल्या जा तुम्ही 2 मिनिटं फक्त घरचा फोन होय आता काय म्हणते काय मी हॅलो हा बोल म्हणलं काय म्हणत होती म्हणतो म्हणजे तुम्हाला माहित नाही का म्हणलं तुम्ही कायसाठी गेले तिथं कायसाठी गेले म्हणलं
हो हो हो, ते कसं चहा घेतला चहा पाणी झालं. हो ना म्हणतो मी, हो म्हणतो. अहो, आता तिथे काय चहा प्यायला गेले का तुम्ही? विषय काढलाच नाही का? हे बाय तर मला पैसे तोडून राहिले ना. हे त्याचे पैसे कोणत्या हालतीत आणायचं सांगितलं ना तुम्हाला. तुम्हाला सांगून राहिले मी, पैसे लवकर आज तुम्ही कोणत्या हालतीत खादोड मॅडमला पाहायला लागा तुम्ही. नाही तर काही करा पण पैसे आणून यायचे तोंडावर मारा. बापरे, काय आहे याचं घरचं प्रकरण आता? काय आहे काय माहित बाबा. हो ना, हिंका त्याच्या घरचे माणसं इथंच आहेत संग, त्याला माहित आहे ना परिस्थिती काय झाली काय नाही तर. मग आता आम्हाला माहिती, इथं आले असं समजलं असं तुम्हाला काय आहे तर. त्याचं काय चालते ते तुमच्या संग असले तरी त्यावेळेस कुठे घरी येऊन राहिले बाया. मुकाट्याने तुम्ही पैसे मागा तर घरी या, नाही तर घरी येऊ नका. पैशाचं बा पहिले. हो ना म्हणतो ना थांबा ना तुम्हाला समजते का? बायाला काही समजत नाही. ते सांगूच नका तुम्ही, ऐकायलाच तयार नाही कोणतेच बाय. ते म्हणते आम्हाला पैसे पाहिजे, तुम्ही आम्हाला मागितले. म्हणून म्हणतो तुम्ही गुंपाबाई काही करा आणि पैसे आणा. हे पैसे मागायचे सोडून नाही राहिले. एक तर तुम्ही इथं घरी येऊच नका पैसे नसले तर. तिथंच राहा तिथंच खा. काय आहे तुमचं तो? हो ठेव काय समजत नाही. ठेव फोन ठेव. नाही ठेवला मला कायमचा ठेवला. यासान तर पैसे घेऊनच या, नाही तर याचं नाही घरी. ठीक आहे ठेवतो फोन. दिवस काय म्हणते तुझी बायको? काय पैशाचं काय बाय आले का म्हणते सगळे? शांताराम हे याच्या घरच्या बाय. आता काय करा गुंपा मावशी, आता यायला माहित पडलं बायला, आपण सांगितलं नव्हतं, ते पेपरला वाचलं त्यानं. तर ते म्हणते आता हे यायच्या घरच्या बाया आल्या तर आता हे आपल्याला पैसे नेणंच आहे, नाही तर मग कसं घरी येऊ देत नाही म्हणते. काय करा आता? हे बा खादर बाई अशी परिस्थिती आहे म्हणलं. हे बाय आणि काही समजत नाही बायाले. पण म्हणलं आता घरी येऊन बसल्या म्हणते. कसं करता म्हणलं पैशाचं? मग आता पैसे कसं वापस मागून राहिले लोक. आता हे माणसं बी त्याच्यासाठी आलेले आहेत. आता आमच्या मागच लागेल आहे ते. हो ना पण आता तुम्हाला माहिती आहे ना, आता काय पैशाचा विषय कसं अजून तपासात आता काय निर्णय लागते, आता कधी सापडते त्याच्यावर आहे बा ते. हो ना ते तुमचं बरोबर आहे. तपासात भेटन ते तुम्ही मग कसं घेऊन घ्या ते. पण सध्या आम्हाला देऊन द्या, काऊन की कसं आहे घरी जाणं मुश्किल झालं आम्हाला आता. कसं भाकर भेटणार नाही, कुठं आम्ही सांगा बा, तुम्ही सांगा. अशी परिस्थिती आल्यावर काही चालते का माणसाचं? म्हणून म्हणलं आता एवढ्या जणांचे संसार उघड्यावर पडतील बा. म्हणून सध्याचे द्या, आणि अजून मग तुमची ते आले की मग तुम्ही घेऊन घ्या. नाही म्हणतो चांगलाच हुशार दिसते म्हणजे देदा सनसनी. नाही ना तसं असते का दादा? 2 दिवस धीर ठेवा. झालं ना, जवळपास आलेला आहे, पैसे मिळणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. पुन्हा तुमचे बरोबर आहे, पण कसं तपास लागेल मग इथं तर राहू द्या आम्हाला. काऊन की आता हे पहा घरी जाणं मुश्किल झालं आम्हाला. माई तर घरचे सांगतो ना, कठीणच काम होणार आहे. माय आता काय घटस्फोटावर काम येते का काय सांगताच येत नाही. आमचे म्हणजे कसं आहे, आमच्या घरचं तसंच काम आहे. हो का, आता मीच तर आता लट्टावलेला आहे माझ्या घरी जायची. हो, एक तर पैसे घेऊन या म्हणते, नाही तर येऊ नका म्हणते. हो म्हणलं देवदास भाऊ पावा माय तरी दे जा म्हणलं. आम्ही तर कठीणच काम आहे नाही का. हो जाऊ दे बा, आपण काही बोलावं नाही. हो 5 बस काय करते तर नाही का, मुकाटीनच राव. भाऊ माय देऊन देता बा पहिले. हो यायचं एक परी मागं पुढे चालते. माय तर लय कठीण काम आहे. हा म्हणलं मॅडम अशी परिस्थिती आहे आता. हे सगळे जण म्हणजे तोडूनच राहिले. जसं काय माय तर लग्न झालं बा, हे पानावाले घोड्यावाले मंडपावाले जसे आले का नाही, तशी परिस्थिती मा भोवती आली. घरी जाणं मुश्किल झालं मला आता. तिकडे आता हे यायच्या घरच्या बाया मा घरच्या बाईचं डोकं खाऊन राहिले. म्हणून एक तर इथंच राहतो बा. तपासला गेलो, नाही तर मग तुमच्या जवळचे द्या सध्याचे, कसं तरी ऍडजस्टमेंट करा बा. बापरे चांगलं झालं आता. हे तर काम नाही का? नाही याच्यावर मार्ग काढावाच लागेल. बहुतेक शिवलालला फोन करावा लागेल नाही का? त्याला थोडंसं यातलं गटू शकते नाही का? जरासा आहे तो जरासा. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. तुमच्यावर परिस्थिती ओळवली का नाही? आपण काढू ना मार्ग. मी पोलीस स्टेशनला फोन लावते 2 मिनिटं. कधी पैसे मिळणार, काय सापडला का बा हे द्या. थोडंसं म्हणजे मला फोन लावून आलेच मी. तुम्ही बसा इथं, आलेच मी. आले वाटते पेमेंट नाही का? गुजरातचे ते आपले गठाण्याचे पैसे आले का सगळे? ते पेमेंट आलं. हे तर विड्रॉल केलं मी 30 लाख रुपये. आणि सरकीचं जे पेमेंट आहे ते आता सोमवारी होईल म्हणे, असं ते म्हणे कंपनीवाले. तर आता ते नंतर येईल समजा. बरोबर आहे ते. मोजून आहेत ना ओके नोटा? हो तेच म्हणणं. नाही तर मग मला घरून भरायची पैसे आली पाहिजे. मोजून आणल्या तिथून बरोबर. ते कॅशियरवरून मोजून घेत जा पूर्ण. ते तिथं 5 स्क्रीनवर बरोबर आहे. बंडल नाही आहे, ते अधिकार आहे आपला. समजला ना? नाही समोर मोजून घेतलेलं आहे. हो एक नोट कमी नाही, काही विषय नाही. मोजून घ्यावं लागत असेल तर, तुम्हाला वाटत असेल तर पुरे 30 लाख रुपये. ते म्हणलं का सांगू म्हणलं मोजाची. मी मॅनेजर आहो ना, मी सांगतो ते ऐकत जाय तू. तर आता याच्यातले 5 लाख रुपये मजूर वर्गासाठी काढून ठेव. उद्या रविवारी मजुरी द्यावी लागते. आज झालं तर संध्याकाळी शनिवारी देऊन टाकू. दुसरी गोष्ट राहिले वरची किती 25 लाख. आता ते बॅगेत भर. मॅडम आता येतात थोड्या दुपारी, त्याला रवाना कर. बरोबर ठीक आहे. मग आतमध्ये ठेवून देतो मग नाही का ऑफिसमध्ये? बरं ठीक आहे. मग काय इथं ठेवतं का आता? लांबवाले एखाद्यानं अंदर ठेवते. एवढी मोठी कॅश ले का पाहिले का जिंदगी? अंदर ठेवते लॉकरमध्ये. हो मॅडम आल्यावर देऊन देतो. 5 लाख वेगळे काढतो. चला बरोबर मॅडमचा. मी आता म्हणलं पोलीस स्टेशनमधून आला का नाही का? हो ना, धडकीच बसेला आहे. काय होईल काहीच सांगता येत नाही. आता 3 जण लेखाच्या अंदर दिले अटकून. हो त्यानं का माय नाव घेतलं ना, बस पुरा फिटलोच मी आता. हो ना, म्हणून रातपासून झोप नाही मला. मी म्हटलं तिथंच होय का? मॅडमचा आहे नाही का? आता पाव काय म्हणते मॅडम तर. हॅलो हां बोला मॅडम, बोला म्हणलं, बोला. काय शिवलाल भाऊ, खूपच हे अंगावर येते वाटतं बा प्रकरण. खूप आता हे जरा अवजड चाललं बा आम्हाला. हे देवदास सनसनी, गुंपाबाई घर फिरवे सगळी मंडळी आली म्हटलं रामपूरची. इथून जायला तयार नाहीत ते. आमचे पैसे हवेच म्हणतात. घरची त्यांच्या बाहेरचे फोन आले की घरी येऊ नका म्हणून. मोठं कठीण काम झालेलं आहे इथं आता. गेलेच नाही का अजून ते? तुम्ही म्हणे बा ते काहीतरी जरासं करतो म्हणजे नाटक गिटक, तर ते जमलं नाही का मग? हा जमलं होतं ना सर्व. पण ते सनसनीच्या घरच्या बाईचा फोन आला. आणि ते बाकीचे कसे टपूनच आहे पैशासाठी. ते म्हणजे पैसे घेतल्याशिवाय निघतच नाही म्हणजे आम्ही. मोठे अपघाती आहेत ते बी. आणि त्याच्यामुळे कसं मी पण आता अडचणीत आले की आता काय करू काय.
तर येते वाटते गड्या, हे पूर्ण घाटीशी येऊन राहिलं वाटतं बा. हो ना, पण मॅडम आता मी काय करू शकतो याच्यात? सांगा ना बा, आता मी काय करू याच्यात? आता मी कशासाठी फोन लावतो तुम्ही? तुम्हाला काहीतरी यातला नॉलेज आहे म्हणूनच लावला असेल त्यांनी, काहीतरी मार्ग काढतात म्हणून. काहीतरी सोचा ना तुम्ही. असं म्हणता नाही का? बरं, तर मी काय म्हणतो मॅडम, माझं ऐकता का तुम्ही यावेळेस? हो, कसं आहे, नाका तोंडात पाणी चाललं आपल्या. हो, कसं आहे, आपल्याला कसं पैशाची तुमच्याकडे काही कमी नाही, आता मला माहीत झालं. हो, पण आता कसं आहे, 20 लाखाची गोष्ट आहे ती. 2 लाख तर नेले म्हणताना कधी ना. तर मग मी काय म्हणतो, पैसे वापस देऊन टाकू आपण द्यायचे. हो, कारण की काय होईल, याच्यातनी 2 आपले म्हणजे नुकसान आहे. हो, हे जे आता जे अंदर जमा आहेत 3 जण, हे जर का जमानतीवर सुटले, कारण की मामा लुटरी त्याची जमानत घेणार आहे, तर ते जर सुटले तर ते आपल्या अंगावरच येणार आहे. दुसरी गोष्ट अजून, हे रामपूरवाले बी आपल्या अंगावर येणार आहे. म्हणजे चारी बाजून आपण घेरले जाऊ, सगळे दुश्मनच दुश्मन. म्हणून म्हणतो सगळे दुश्मन आपल्याला कसं मित्र करायला लागल. म्हणून मी काय म्हणतो, 20 लाख रुपये सापडले, कचरा कुंडीत होते बा, पैता पैता ठेवले त्यानं, असं दाखवून द्या. आणि आपलं पोलीस स्टेशनमध्ये आपण जाऊ, मी येतो इकडून आणि केस मागं घेऊ. म्हणजे ती सुटून जाते, त्याचा आपल्यावर रोष राहत नाही. रामपूरवाल्याचे पैसे देऊन टाका. जाऊ दे तिकडे. नाही तर येरी काय करतात, त्या 20 लाखाच्या आपले 20 करोड जायचे होय. हो, इतकं काम कठीण होऊन जाईल असं मला वाटते बा. हो, मला तेच वाटते. कारण की कसं खूप घाटीच येऊन राहिले. हो, तर तिकडे तसं सांगून देऊ मग पोलीस स्टेशनला, केस मागे घेऊ आणि यांना सांगू की बा चोर सापडला. म्हणजे कसं जिकडे तिकडे करून टाकू मग. त्याच्यातच मजा आहे ना. हो, नाही तर मी अटकतो ना बाबा. मग काय, माझं नाव घेतलं की मला सुताळ नाही आता. हो ना, हो ना. आता कसं आहे, तेच म्हणून राहिलो मी, तुमच्या फायद्यासाठीच म्हणून राहिलो. कसं आहे, आपल्या हातात आता चपलेले आहे, पटकन आपल्याला बोटं काढून घ्या लागेल त्यातून. हो, पण ते आता त्यांना ते कसे 20,50,000 द्यावे लागतील, कारण की 2 लाख दिलेले आहे. तर एवढे पैसे पण घरी नाही आहे ना. आणि एक तर आता ते आहे अंदर, तुम्हाला तर माहित आहे, मग ते काढावं कसे? नाही, आता विड्रॉल आणला करून मी. आपले ते गुजरातचे पैसे पेमेंट आलेलं आहे आपलं गठाणाचं. 30 लाख रुपये, तर 5 लाख मजुरीसाठी पाहिजे, 25 आपल्याला आहे. तर मग ते सलटो तुम्ही बरोबर, एखादी सुटकेस पाहतो, घेतो विकत आणि बस देतो बरोबर जांगडपत्ता करू. बरोबर, तसं करा मग. हो, ते बॅग पहा बरोबर, आणि तसं तसं जाऊन आपण पोलीस स्टेशनला सांगून देऊ मग. सापडले बा. ओके, ठीक आहे, ओके. आता लागल्या तुम्ही सुटल्या तर येईल नाही का? कुठं चालले काय नाही मॅडम, म्हटलं काय काय म्हणते मग, पोलीस स्टेशनला केला का फोन मग? हो हो, तर त्याच्यासाठी चालले मी. तर फोन केला तर साहेबांनी नेमकंच मला फोन करणारच होतो म्हणे. आता 2-3 चोर त्यांनी पकडलेले आहे. तर यांच्यापैकी कोणी आहे का, हे आता आम्ही ओळख पटवासाठी चाललेलो आहो. बबनराव मी आहे आणि तिकडे शिवलालजी येऊन राहिले. तर त्यानंतर मी तुम्हाला कळवते काय आहे काय नाही. तर बहुतेक आपलं प्रकरण हातले झालं म्हणते. सर म्हणतात की शक्यतो हेच असू शकतात म्हणते. हो, बच्चा बस सापडले का चोर? असं असं हो का? बरं बरं, मग तर फारच चांगलं बा. लवकर आम्हाला बी जायला भेटन. पहा मग मॅडम, जाऊन लवकर काय चौकशी करावं लवकर. असले पाहिजे का तेच? हो हो हो, 100% बहुतेक केस आपली सॉल्व्ह सुद्धा होणार आहे वाटते, असा अंदाज दिसते मला. काय म्हणतो मॅडम, हे काशी जरा चबर चबर करते बरं. हो, याला संग घेऊन घ्या आपल्या. बरं, ठीक आहे, येऊ मग आम्ही. तर काशीनाथजी, चला ना तुम्ही पण. कारण की ओळख पटवायची आपल्याला, तुम्हाला पण यायचं आहे. चला माझ्यासोबत चला. बरं बरं, ठीक आहे ना मॅडम. हो, बरं आलो. नाही तर मग इथं थोडंसं काही यायला पाणीचे आहे ते थांबलो असतो. नाही तर आहेत नाही ना, महिला वर्ग आहे ना. तुम्ही चला, तुम्हाला बोलवलेलं आहे ना. स्पेशली नाव घेऊन त्यांनी सांगितलं सर्व या म्हणून. जेवढे नोकर आहेत तेवढे. चला चला, सगळं चला. बरोबर येतो मग. चला मग, चला. नमस्कार साहेब, नमस्कार. तुमच्याकडे आलो होतो म्हटलं. हो, ते थोडंसं आपलं प्रकरण नाही का, हो, दरवड्याचं, त्या संदर्भामध्ये. ते आता आज रिमांडच घेऊन राहिलं त्याचं. हो, काय होते काय नाही सांगतो मी तुम्हाला. हो, काही विषय नाही त्याचा. आज त्याला क्लिअरच करतो मी. नाही नाही साहेब, तेच सांगायला ना, त्याचा विषयच नाही राहिला आता. रिमांड गिमांड काहीच करू नका. काय झालं, हे जे सुटकेस आहे, जे 4था मेंबर घेऊन पाहिला त्याचा, हो, तर त्यानं काय केलं, तुमची लायरी लई मोठी असं, त्याला वाटलं आता पैसे ठेवा कुठं, पया कुठं. त्यानं तिथं कचरा कुंडीत टाकून दिली. त्याला वाटलं नंतर घेऊन जाऊ बा. पण ती सकाळी आली गाडी स्वच्छता मिशनची, आणि आमचा काशीनाथ गैबाने समजा कचरा टाकायला गेला, त्याच्यात ती सुटकीत दिसली. म्हणून मग कसं आम्ही येतो केलो आणि थोडासा उशीर झाला यायले. त्यामुळे कसं आहे, आता बॅग तर सापडली, पैसे जच्च्या तसे आहे, काही विषय नाही. तर आता फक्त कसं आहे, हे जे 3 जण अटकलेले आहे, तर मॅडमचं म्हणणं आलं की बा काय आता त्याचं असं करा तसं करा. तर बोला मॅडम, काय म्हणतात तर. ते काय म्हणजे या ठिकाणचं काय सोडून द्यायचं काय? आता कसं आहे, आमची बॅगही सापडली आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे, त्याचे कुटुंब असते विनाकारण मग अजून त्यांना आपण आता त्याची ते जमानती हे तीन बाकीचं अजून केसेस सुरू राहील. आम्हाला वेळ नाही. त्यामुळे कसं आहे, त्याचे कुटुंब उघड्यावर पडेल. आपल्याला वाटतं बा जाऊ द्या, काय आता झालं गेलं पार पडलं. त्याला तरी म्हणाले तरी वाटेल की नाही बा, मॅडम आपली म्हणजे केस मागे घेतली म्हणून पुन्हा डबल अशी गुन्हे तरी करणार नाही. आपल्याला चांगले विचार दिसून राहिले. हो हो हो, ते आहे म्हणा. आपण पण वाल्याचा वाल्मिकी व्हायला लय टाईम लागते म्हणा. पाहू आता, तुम्ही मग मागं घेऊन राहिला केस. हो, आता कसं मागे घेऊन घ्या. जाऊ द्या म्हणा त्यांना, म्हणा आता अशा चोऱ्या करू नका म्हणा, तेवढी त्याला समज द्या. तसे शिवलाल भाऊ सांगतात त्याला. आता हे बॅग वगैरे मिळालेले आणि आमचे सगळं ते कॅन्सल करून टाका. बरोबर, ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणतास आता केस नाही तर मग कसं आज डन केस त्याला, पण आता बॅग सापडली. पण तरी त्याला काही ना काही शिक्षा होत होती अजून असं हे करायचा. राहू द्या, जाऊ द्या, त्यांची मजबुरी असेल, लहान लहान लेकर असतील ते. जाऊ द्या काय आता आपशी घेऊन टाका, सोड पिच्छा. आम्हाला वेळ नसते. शिवलालजी, दाखवून द्या पैसे वगैरे, ते आपलं कॅन्सल करून घ्या, त्यांना भेटून लवकर या. मी बसते थोड्या वेळ. बरोबर, ठीक आहे. काही स्वाक्षऱ्या वगैरे करून घ्या, मग क्लिअर करून टाकतो मग. हो, चला मग, चला. कुछ करा नहीं अभी चाचा भतीजा अपना. हो, शनिवार रविवार, हो 2 दिन तो छुट्टी है, फंस गए अंदर. सोमवार को जमानत होंगी बोले. हो, आता मामा लूट रहे, क्या कर रहा क्या मालूम, पता भी नहीं अपने को.
तो नहीं अपन को क्या लग रहा है रिमांड फिमांड होगा क्या अपना नहीं हो ये 2 दिन में? वो तो होना ही है, फिर क्या है, तो चौथा मेंबर कहा है अपना, हाँ वो जो नहीं है वो बता रहे ना वो, हाँ शिवलाल टोयकोटे महा कमीन आदमी है ना, उसने क्या बोला कि चौथा आदमी बैग लेके भाग गया, हाँ फंसा दिया कि नहीं अपन को, अब चौथा किसका बताएंगे नाम, हाँ अपना, मेरे को तो लगता तुम्हारे वो मेवना है कि नहीं मंगू, उसका नाम लेंगे वो शिवलाल टोयकोटे। नहीं अब मेरे ध्यान में आ रहा जरा जरा ये शिवलाल टोयकोटे का बड़ा गेम था ये अपन को कैसा अटकाने का, क्योंकि उसको अपन ने लटका लटका के मारा ना, तो उसका प्लान ये ऐसा था अपन को बुलाया, चोरी का नाटक किया और अपने पर लपेट दिया। अभी अपन कैसे बहुत बड़े फंस गए इसमें, लेकिन कुछ नहीं, जमानत होने दो, उसका ऐसा काम निकालता नाही शिवलाल टोयकोटे का पहिले से उससे भी ज़्यादा। नाही हॉटेले साहेब आपल्याला काहीच काळजीचं कारण नाही आता, ते काय समजून राहिला शिवल्या टोयकोट्या, हां त्याला बा त्याचं काम आपणच काढायचं आता, ती बी कसं ते काय म्हणून राहिले पोलीसवाले रिमांड आपलं काढणार आहे, हां चौथ्या मेंबर कोण आहे बा नाव सांगा, आपण शिवलाल टोयकोटेचं नाव सांगून द्यायचं, हां हेच आहे का यानंच बोलावलं यानंच केलं, हां जे खरं आहे तेच सांगू, हां शिवलाल टोयकोटेला अंदर करू, सगळं बाहेर येणार आहे। रुको जरा वो सांगड़े साहब आ रहे इधर, हाँ रुको जरा अपनी इधर आ रहे। चलो चलो आ गया तुम्हारा बुलावा, चलो। बापरे क्या रिमांड है क्या बाबा, क्या सांगड़े साहब क्या काय के वास्ते हाँ रिमांड निकाल रहे क्या, हाँ कोई जरूरत नहीं रिमांड निकालने की, चौथा मेंबर कौन है हम बताएंगे अभी, हाँ जल्दी बताएंगे, कोई टेंशन का काम नहीं, किसने वो बैग चुराई क्या चुराया सब बता देंगे बा। अरे पहिले कोण नाही सांगितलं, आता सांगून राहिले का तुम्ही, हा सर माहीत झालं, या तिकडे बाहेर या म्हणलं तुम्ही, या तुम्ही बाहेर या पहिले। अरे म्हणजे कोण काय झालं काय म्हणलं, हा नाही सांगड़े साहेब म्हणजे काय म्हणजे सुट्टी आहे का रट्टी आहे? अरे झाले ना तुमची केस मागं घेतली म्हणलं पुढच्या माणसानं, या तुम्ही बाहेर काय पाहते, बोला ते सोबत ते या बाहेर, ते झालं तुमचं निपटलं ते या बाहेर। पट गया कैसा क्या बाबा, हाँ मामा लूट रहे तो कमाल कर दी, नहीं मामा लूट रहे क्या जमानत ली क्या हमारी? अच्छा ते काय त्यानं काल जमानत घेतली, ती त्या दिवशी डब्बा घेऊन आला ते, बस तेव्हापासून आलाय नाही ते। हो ते वकील साहेबाला भेटून ते कागद तुम्ही म्हणे की बा सोमवार लोक होत नाही असं तसं, हा काही तुम्हीच ते सांगितलं म्हणे। आम्हाला घाली विचार ना कोण वकील काय, कोणीच नाही आणलं त्यानं, काहीच नाही, फक्त त्यानं डबा आणला होता, बाकी 5 पैसा काय आहे, या तुम्ही बाहेर आहे, ते वेगळा विषय आहे तुमचा, ते मॅटर क्लोज झालं तुमचं, या बाहेर। तो लुटेरे कुठं आहे का, काय काय करून काय राहिलं मग ते, चला बरं चला त्याच्या बद्दल कोण आहे ते चला। नमस्कार नमस्कार म्हणलं ओळखता ना? बाबा का मानलं बा तुला, म्हणजे अटकू नाही द्यायचं सोडाले यायचं, वा रे वा, काय सापडले पैसे, काय सापडले का म्हणलं? मुके बसाना सडत होते ना बाबू, मी हा म्हणून वाचले तुम्ही, हा किती मला खादोड मॅडमला समजावून सांगा लागलं, हा निपटलं, आता जा तुम्ही घरी, जास्त बळबळ करू नका, हा झालं घेतलं ते केस मागं घेतली तुमची, निघा आता। पण आपण राजा आता पायवर आम्ही 2 दिवस सोडू नाही तर, हा आम्हाला वाटलं बा मामा लुटरे येईल, पण ते आलाच नाही का, त्यांना ते तुमचा मामा लुटरेन जाणे, तुम्ही जाणे, आता जा तुम्ही घरी, मी जातो आता तिकडे, आता हे निपटलं हेच तर लय झालं आपलं प्रकरण, हा जा बा जा, आता भेटू नका मला तुम्ही, जा तुम्ही। आपण शिवलाल का खजिनाचं पेंटिंग पडलं ना बे? अरे बाबा तुम्हाला सांगायला पुरते का, मग काय आता मला दुसरं अजून काहीतरी फंडा पाहा लागन, हे यायचं काही ताल बसत नाही तिथं, तिजोरीच्या चाब्याशिवाय काही मिळत नाही तिथं, नाही ते जाऊ द्या आता, तिजोरीचं नाव नका काढू बा, हो तिथं कसं करंट लावलेलं आहे म्हणते, मॅडमनं मला सांगितलं, कोणी जर गेलं तिजोरीला हात लावला करंट लावून मरते म्हणे, हो ते विषय सोडून द्या, तुमच्या डोक्यात आणू नका, तुमचे ते कुक्कुट पालन पहा आणि बाकीचं पहा, मी माझ्या आता कामधंदा आहे आपला जिनिंगचा पहा, इमानीत बरे करतो, चला आता हा या मग तुम्ही, मी येतो, हा धन्यवाद। म्हणजे समजा चोरही सापडला, सुटकेसही भेटली, अरे बापरे, तेच तर म्हणलं बाई, तुम्ही ते बॅग घेऊन दिसल्या मला, मी आणलं काय आणले बा पैसे, का जवळचेच आणले का, कसं काय काय केलं काय नाही, हा विश्वास वाटत नाही ना, इतकं चांगलं होईल म्हणून जगदीशला सांगितलं, तो खुश झाला, एकदम तब्येतच त्याची बरी झाली, आणि दुसरी गोष्ट त्याने 2.5 लाख रुपये खर्च केले म्हणा, जाऊ द्या आता, पण 20 लाख आपल्याला परत मिळाले, तर मी काय म्हणतो, तर एक जण तुमच्यापैकी थांबायला तयार आहे का, सोमवार मंगळवार देईल मी त्यांना बाकीचे बँकेतून, तर 20 लाख रुपये मी तुम्हाला देऊन देते आता, हा चालते ना, नाही कधी लागूच तुम्ही थांबता का मग? आपण काय यायचं जमलं का, यायला अडीच भेटू राहिले नाही का, माय भिंत माय 50 जाते वाटते बा, हो चालते ना, चालते काही हरकत नाही, मला सोमवारी दिले चालते, आपलं कसं काही एवढं टेन्शन नाही, आपलं टेन्शन नाही, 2 लाख नेला तो, तरी 50 मेंटेनन्सचा खर्च काढतो म्हणा, हो ठीक आहे, मग तुम्ही घेऊन जा, मला भेट जा आणि घेऊन जा, चला जमलं मग, आता काही वांधा नाही, मग ते बॅगेत मग 20 लाख आहे ना, मोजून घेऊ का मग आम्ही ते? हो ते मोजून घ्या आणि शांत चित्ताने इथंच वाट्या करून घ्या, आणि मग कसं टेन्शन यायला नको बा, आता कसं हा प्लॉटचा आपला व्यवहार बंद, आजपासून हा विषय समाप्त, आणि आपले संबंध असेच कायम राहू द्या, चूक भूल देणे घेणे, ओके ठीक आहे, मग घ्या आता बॅग घ्या, पैसे मोजा निघा।